Hello friends, today we will start the exercise 1.1, that is practice set 1.1. Here we have given the number line and we have to find out the distances given below. आपल्याला इथे एक नंबर लाईन दिलेली आहे. नंबर लाईनवर आपल्याला ओ पॉईंट दिलेला आहे, त्याचा कोऑर्डिनेट 0 आहे. नंतर राईट हँड साईडला 1 2 3 4 5 6 असे नंबर दिलेले आहेत आपल्याला नंबर लाईनवर आणि त्यांचे पॉईंट पण दिलेले आहेत ABCDE. सिमिलरली वी हॅव गिवन द पॉईंट HJKPQ and their coordinate also given. Here we have to find out the distance between given point. So we have first example, that is we have to find out number 1 distance between point B and E. Distance BE. आता डिस्टन्स BE काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला बीचा कोऑर्डिनेट पाहायचा, नंतर ईचा कोऑर्डिनेट पाहायचा. आता बीचा कोऑर्डिनेट आपल्याला 2 आहे, ईचा कोऑर्डिनेट आपल्याला 5 आहे. त्या दोन्हीमध्ये कोण मोठा आहे? 5 इज ग्रेटर दॅन 2 और 2 इज लेस दॅन 5. आणि आपल्याला डिस्टन्स काढताना काय करतो आपण, जो मोठा कोऑर्डिनेट आहे त्याच्यामधून आपण लहान कोऑर्डिनेट काय करतो, मायनस करतो. तर लार्जर कोऑर्डिनेट आपला 5 आहे आणि स्मॉलर 2 आहे, म्हणून आपण काय करू, बी डिस्टन्स काढताना आपण 5 - 2 घेऊ आणि आपला आन्सर येईल 5 - 2 दॅट इज 3. नंबर 2 वी आस्क डिस्टन्स JA. डिस्टन्स बिटवीन पॉईंट JA. जेचा कोऑर्डिनेट लिहा -2, एचा कोऑर्डिनेट 1. आता -2 आणि 1 याच्यामध्ये कुठला मोठा आहे, तर नंबर लाईनवर ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस राईट हँड साईडचा नंबर हा लेफ्ट हँड साईडपेक्षा कसा असतो, मोठा असतो. थोडक्यात लेफ्ट हँड साईडचे सर्वचे सर्व नंबर हे कुठल्याही पॉझिटिव्ह नंबरपेक्षा लहानच असणार आहे. इथं आपण -1 आणि -2, तर -1 आणि -2 कुठे आहे, -1च्या लेफ्ट हँड साईडला आहे, म्हणून -2 आणखी लहान आहे. -2पेक्षा -3 लहान, -3 पेक्षा -4 लहान. आणि राईट हँडला साईडला जाताना पण 1 पेक्षा 2 मोठा, 2 पेक्षा 3 मोठा, 3 पेक्षा 4 मोठा, तर असं आपण घेतो. आता इथं -2 आणि 1, तर इथं 1 हा मोठा आहे आणि -2 लहान आहे. सो -2 इज लेस दॅन 1 अँड सो वी हॅव टू फाइंड आउट, वी हॅव टू सबट्रॅक्ट द कोऑर्डिनेट विच इज स्मॉलर दॅन लार्जर. So we will subtract -2 from 1. So 1 minus -2 and we will get here 1 minus plus 2 and this distance is equal to 3. Number 3 distance PC. Write down the coordinate of P, that is -4. Coordinate of C, that is 3. Here -4 is less than 3, so this distance will be 3 minus -4 and 3 plus 4, that is equal to 7. Then we have fourth example, distance JH. जेचा कोऑर्डिनेट लिहा -2, एचचा कोऑर्डिनेट आपल्याला -1 आहे. आता याच्यामध्ये स्मॉलर आणि ग्रेटर कोण आहे, तर -1 आणि -2 मध्ये जर पाहिलं आपण तर -2 हा स्मॉलर आहे -1 पेक्षा. -2 आणि -1 इथं जर पाहिलं आपण तो -1च्या लेफ्ट हँड साईडला -2 आहे आणि म्हणून नंबर लाईनवर आपण डावीकडे जाताना लेफ्ट हँड साईडला जाताना नंबर कसे होतात, लहान होतात आणि राईट हँड साईडला जाताना नंबर्स कसे होतात, मोठे होतात. आणि म्हणून -1 हा मोठा आहे -2 पेक्षा. सो हिअर वी विल सबट्रॅक्ट -2 फ्रॉम -1. सो -1 minus -2 and this answer will be -1 minus plus 2. 2 minus 1 that is 1. So distance J is 1. J आणि H मधलं डिस्टन्स किती आहे इथं आपल्याला क्लिअरली दिसतंच आहे, दॅट इज 1.
Then we have to find out the distance between KO. Distance KO, number 5, distance KO. See the coordinate of K, that is -3. Coordinate of O is 0. Here 0 is greater than -3 or -3 is less than 0. So 0 minus -3, and this will be 0 minus will plus 3, and this is 3. So distance KO, K आणि O मधलं जे डिस्टन्स आहे 1 2 3, हे किती आहे आपल्याला 3. Then number 6, distance OE. Coordinate of O is 0. Coordinate of E is 5. Here 5 is greater than 0 or 0 is less than 5, and so this distance will be 5 minus 0, which will be equal to 5. So this distance is 5. Number 6 and number 7 and 8, हे दोन प्रॉब्लेम जे आहेत हे तुम्ही होमवर्कमध्ये सोडून घ्या. Second question is, if the coordinates of A is x and that of B is y, find the distance AB. आपल्याला खाली प्रॉब्लेम दिलेले आहेत काही, तिथं एचा कॉर्डिनेट x आहे आणि बीचा कॉर्डिनेट काय y आहे, तर आपल्याला डिस्टन्स शोधायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन, दॅट इज x इज इक्वल टू 1 अँड y इक्वल टू 7. एचा कॉर्डिनेट आपल्याला 1 दिलेला आहे आणि बीचा कॉर्डिनेट दिलेला आहे आपल्याला 7, आणि आपल्याला डिस्टन्स ए बी काढायचं आहे. सो डिस्टन्स ए बी विल बी इक्वल, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी विल बी इक्वल टू, आता हे दोन्ही कॉर्डिनेट आहेत, 1 आणि 7 काय आहेत कॉर्डिनेट आहेत. इथं 1 is smaller than 7, so here we will write 1 is smaller than 7, and so distance AB will be equal to 7 minus 1, that is 6. Then x equal to 6, y equal to minus 2. X equal to 6, y is equal to minus 2. Here 6 is greater than minus 2. 6 is greater than minus 2, and so the distance between AB, 6 minus 2, and this will be 6 minus plus 2, and this is 8. Number 3, x is minus 3, y is 7. So distance AB will be equal to, here minus 3 is smaller than 7, and so distance AB will be 7 minus 3, which is equal to 7 plus 3, and that is equal to 10. Then number 4, x is minus 4 and y is equal to minus 5. So here minus 4, the relation between minus 4 and minus 5, here minus 4 is greater than minus 5, and so the distance between point A B will be equal to, we have to subtract smaller from larger, minus 4 minus 5. So minus 4, we will subtract minus 5 from minus 4. So this will be minus 4 minus plus 5, which is equal to 5 minus 4, and that is 1. Remaining two examples you can solve. Third example is, from the given information, from the information given below, आपल्याला खाली माहिती दिलेली आहे, find which of the point is between the other two. कुठला पॉईंट
आपल्याला 3 पॉईंट दिलेले आहेत आणि 3 पॉईंटमधला कुठला पॉईंट 2 पॉईंटच्या मध्ये आहे. विच पॉईंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट. सो आता 2 पॉईंटच्या मध्ये एक पॉईंट तिसरा कधी असणार आहे, ज्यावेळेस तो पॉईंट कोलिनियर असेल. कोलिनियर म्हणजे एका रेषेवर जर पॉईंट असले तरच तो कुठं असणार आहे, बिटवीन एखादा पॉईंट असेल. जर ते कोलिनियर नसतील, समजा असं ही लाईन आहे, इथं 2 पॉईंट या लाईनवर आहेत आणि एक इकडं असला तर तो आपल्याला बिटवीन आहे असं म्हणता येणार नाही. तिथं आपल्याला डिस्टन्स पी आर दिलेलं आहे 7. डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू इज 10. डिस्टन्स बिटवीन पॉईंट क्यू अँड आर इज 3. तर हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला आधी लार्जेस्ट डिस्टन्स पाहावं लागतं. आता इथं 7, 10 आणि 3 याच्यामध्ये लार्जेस्ट डिस्टन्स कुठलं आहे आपलं, डिस्टन्स पी क्यू. म्हणून आपण इथं लिहू डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू इज इक्वल टू 10. नंतर काय करायचं, आपल्याला जे 2 रिमेनिंग डिस्टन्स दिलेले आहेत त्याची सम घ्यायची. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट क्यू अँड आर equal to, this is 7 plus 3, 7 plus 3, and so this sum of these two distance PR plus distance QR equal to 10. आणि हे दोन्ही सारखे आले. आता लार्जेस्ट डिस्टन्स 10 आलं आणि रिमेनिंग 2ची समसुद्धा किती आली आपल्याला, 10 आली. आणि आपण म्हणू शकतो की हे 3 पॉईंट कसे येतं, कोलिनियर आहेत. आता कोलिनियर पॉईंटमध्ये सेंटरला कुठला पॉईंट आहे तो कसा ओळखायचा. आता हे दोन्ही सम जर सारख्या आल्या तर आपल्याला समजलं की हे तिन्ही पॉईंट हे कोलिनियर आहेत. आता बिटवीननेस काढण्यासाठी काय पाहायचं, डिस्टन्स पी आर आणि डिस्टन्स क्यू आर. आर हा पॉईंट दोन्हीमध्ये आलेला आहे, याचाच अर्थ आर हा पॉईंट कुठे मध्ये आहे. हिअर points P, Q, R are collinear. पी क्यू आर हे कोलिनियर आहेत. आणि आता मध्ये कुठला पॉईंट आहे तर पी आर प्लस क्यू आर. तर आर हा पॉईंट पी आणि क्यूच्या मध्ये आहे. सो पॉईंट आर इज बिटवीन पॉइंट P and Q. Second example is distance RS is 8, distance ST is 6, distance RT is again 8. Here the largest distance is 8. So here we will write distance RS is 8. Then we will take the sum of remaining two distance, that is distance ST. Distance ST plus distance between point RT. ST distance आपल्याला 6 plus RT is 4. Again this sum will be equal to 10. This sum is 10 but distance RS is 8. Here distance RS is not equal to distance ST plus distance RT. या डिस्टन्सची सम घेतली तर ती आपल्याला 10 आली. This distance is 8. So sum of these two distance is not equal to distance RS, and so here we can write point RS and T. Here points R, S, T are not collinear points. याचं आपण हे रिझन लिहिलं, डिस्टन्स आर एस इज नॉट इक्वल टू डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी. Here we have given distance AB equal to 16, distance CA equal to 9, and distance between point BC is 7.
So largest distance is 16. So we will write here distance AB, which is equal to 16. Then take the sum of these two distance. Distance CA plus distance BC. So this is 9 plus 7 and this will be equal to 16. Distance AB is equal to distance, sum of the distance remaining two distance. So here distance AB is equal to distance CA plus distance BC. So we can say here point A, B, C are collinear. Here points A, B, C are collinear. आता तिन्ही पॉईंट कोलिनियर असल्यानंतर सेंटरला मध्ये कुठला आहे, बिटवीन कुठं कोणता पॉईंट आहे ते शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्या दोन डिस्टन्सची सम घेतो. इथं काय आहे, डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी. कुठला पॉईंट आपल्याला डबल आलेला आहे, सी. सी हा पॉईंट आपल्याला परत परत आलेला आहे आणि म्हणून पॉईंट सी इज बिटवीन ए अँड बी. हिअर पॉईंट सी इज between point A and B. Here distance LM is given, that is 11, distance MN is 12 and distance NL is 8. Here larger distance is distance MN. Here distance between point M and N is equal to 12. Then find the distance, sum of the distance LM plus NL. So distance LM plus distance NL, which will be 11 plus 8 and this will be equal to 19. आता हे जे डिस्टन्स आहे हे 12 आहे, याची सम आपल्याला 19 आलेली. दोन्ही आपल्याला काय इक्वल नाही आहेत आणि म्हणून हे दिलेले आपल्याला जे 3 पॉईंट आहेत हे कोलिनियर नाही आहेत. सो डिस्टन्स MN इज नॉट इक्वल टू द सम ऑफ डिस्टन्स LM plus distance NL. And so clearly we can write here point L, M, N are not collinear. Points L, M, N are not collinear points. राहिलेले जे दोन एक्झाम्पल आहेत तुम्ही सॉल्व करून पहा. एक्झाम्पल नंबर 4, ऑन अ नंबर लाईन पॉईंट्स ए बी सी आर सच दॅट डिस्टन्स ए सी इक्वल टू 10, डिस्टन्स बी सी इज 8, फाइंड ए बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. आपल्याला काय गिवन आहे पहा, ऑन अ नंबर लाईन पॉईंट ए बी सी आर सच दॅट. पॉईंट ए बी सी कुठे आहेत, नंबर लाईनवर आहेत. थोडक्यात हे तिन्ही पॉईंट कोलिनियर पॉईंट आहेत, हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. Distance AC is given 10, distance CB is given 8 and we have to find out distance AB considering all the possibilities. आता आपल्याला जे 3 पॉईंट दिलेले ते कोलिनियर आहेत, परंतु कुठला पॉईंट बिटवीन आहे हे आपल्याला दिलेलं नाही. त्या सर्व पॉसिबिलिटी आपल्याला काय करायच्या आहेत, विचारात घ्यायच्या आहेत आणि आपल्याला काय काढायची, ए बीची किंमत काढायची आहे. तर तिन्ही पॉईंटपैकी प्रत्येक पॉईंट बिटवीन घेऊन आपण एक एक पॉसिबिलिटी पाहू. Here point A, B, C are
कोलिनियर पॉईंट. तीन पॉईंट कोलिनियर असताना आपण कशी लिहितो ते, तर आपण काय करू, आधी घेऊ आपण बी हा ए आणि बीच्या मध्ये असताना. इफ पॉईंट बी इज बिटवीन पॉईंट ए अँड सी. थोडक्यात आपण लिहिताना कसं लिहितो ते, ए कॉमा बी ए डॅश बी डॅश सी. याचा अर्थ काय आहे, पॉईंट बी इज बिटवीन ए अँड सी. पॉईंट बी हा ए आणि सीच्या मध्ये. आता इथं काय असणार आहे, अशी जर कंडिशन असली तर ए बी ए डिस्टन्स प्लस बी सी ए डिस्टन्स इक्वल टू ए सी एवढं डिस्टन्स येईल. सो हिअर वी विल राईट डिस्टन्स ए सी will be equal to distance AB plus distance between point B and C. इथं आपल्याला AC दिलेली आहे, CB म्हणजे BC सुद्धा दिलेली आहे. त्यावेळेस आपल्याला AB काढता येईल. आपण दिलेल्या किमती इथं पुट करू. AC is 10, distance AB we have to find out प्लस डिस्टन्स बी सी दॅट इज सी बी इज गिवन दॅट इज 8. इथून जर आपण ए बीची व्हॅल्यू काढली तर 8 आपण लेफ्ट हँड साईडला घेऊ, दॅट इज 10 मायनस 8 विच विल बी इक्वल टू डिस्टन्स ए बी. आणि डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू किती येईल आपल्याला, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए बी 10 मायनस 8 दॅट इज 2. तर यावेळेस ए बीची व्हॅल्यू आली आपल्याला 2. सेकंड पॉसिबिलिटी घेऊ आपण. इफ point A is between B and C. If point A is between B and C, B आणि C च्या मध्ये A असताना कसे लिहू आपण, बी सी ए डिस्टन्स बी सी विल बी इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस बी ए और ए बी अँड डिस्टन्स ए सी, डिस्टन्स बिटवीन ए सी. Put the given values. BC is given that is 8. Distance AB we have to find out. Plus distance AC. AC is 10. Here distance AB will be equal to. AB ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण 10 लेफ्ट हँड साईडला घेऊ. So this will be 8 minus 10. And here we will get the distance AB which will be equal to -2. आणि आपण पाहिलं कधीही डिस्टन्स हे मायनस नसतं, डिस्टन्स हे कधीही पॉझिटिव्ह असतं आणि म्हणून ही पॉसिबिलिटी काही शक्य होणार नाही. अँड डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह, डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. अँड सो हिअर वी कॅन राईट बी comma A comma B dash A dash C is not possible. थोडक्यात ए हा पॉईंट बी आणि सीच्या मध्ये असू शकत नाही. नंबर 3, तर आपण एकदा ए बिटवीन घेतला, एकदा बी घेतला, आता आपण सी घेऊ. तर ए सी अँड बी. हेअर पॉईंट सी इज बिटवीन ए अँड बी. So then here we can write distance AB equal to distance AC plus BC, distance AC plus distance between point B and C. So this will be equal to AC is given that is 10 plus distance BC is also given that is 8, and so here distance AB will be equal to 18. In this example, we have given point XYZ are collinear such that distance XY is 17, distance YZ is 8, and we have to find XZ. मागील प्रॉब्लेम सारखाच हा प्रॉब्लेम आहे आपल्याला. तर XYZ कोलिनियर आहेत पण कुठला पॉईंट कोणत्या बिटवीन आहे आपल्याला दिलेलं नाही.
तर आपण घेऊ इफ फर्स्ट कंडिशन, इफ y is between x and z, that is x, y, z, then distance xz will be equal to distance xy plus distance yz. xy आपल्याला दिलेलं आहे 17 आणि yz 8 दिलेलं आहे. दिस विल बी 17 plus 8 and so distance xz will be 17 plus 8, this will be 25. Second condition घेऊ आपण, if z is between x and y, that is if x z y, then distance xz, distance xy, distance between point xy will be equal to distance xz plus distance yz. आपल्याला डिस्टन्स एक्स झेड शोधायचं आहे. एक्स वाय दिलेलं आहे आपल्याला, दिस इज 17 इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड प्लस वाय झेड इज 8 अँड सो 17 minus 8 will be equal to distance xz, and so distance xz will be equal to 17 minus 8, that is 9. थर्ड पॉसिबिलिटी जी आहे ती असणारच नाही, तरी आपण पाहू. नंबर 3, इफ x is between y and z, so here distance yz will be equal to distance yx, that is xy, plus distance xz. yz आपल्याला 8 दिलेला आहे, डिस्टन्स xy 17 प्लस डिस्टन्स xz we have to find out. So 8 minus 17 equal to distance xz, and so distance xz will be equal to 8 minus 17, that will be minus 9, which is not possible. Distance xz equal to minus 9 is not possible. Really. So here we have two answer of distance xz. So distance xz is equal to 25 and 9 is 25, and second is distance xz is 9. एक्झाम्पल नंबर 6, स्केच द प्रॉपर फिगर. आपल्याला प्रॉपर फिगर काढायची आहे. राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन, अँड वी हॅव टू राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. हिअर फर्स्ट क्वेश्चन इज गिवन, इफ B is between A and C and AC is 11, AB is 6.5, then we have to find out AB. तर आधी आपण डिस्टन्स शोधून घेऊ. आपल्याला दिलेलं आहे A डॅश B डॅश C. B हा पॉईंट A आणि C च्या मध्ये आहे, अँड सो वी कॅन राईट हिअर डिस्टन्स AC, डिस्टन्स बिटवीन पॉईंट A and C will be equal to the sum of two distance, distance AB plus distance BC. दिलेल्या किमती ठेवा. डिस्टन्स AC आपल्याला 11 दिलेलं आहे, दिस विल बी 11 इक्वल टू डिस्टन्स AB 6.5 प्लस डिस्टन्स BC आपल्याला काढायचं आहे. We have given here, sorry, BC is given. So we have to find out distance AB.
distance AC is given, that is 11, equal to distance AB plus distance BC is 6.5, and so 11 take 6.5 on the left hand side, this will be minus 6.5, which will be equal to distance AB. So distance AB will be equal to 11 minus 6.5, that is 4.5. Now here we have to draw this, we have to sketch the figure. तर आपल्याला लार्जेस्ट डिस्टन्स किती आपलं AC जे काही 11 आहे, तर आपण फिगर काढू. सो दिस विल बी A, this is C, this total is AC is 11, so AB is 4.5 and BC is 6.5. So with the help of this is B, so distance AB is 4.5, this is 4.5, and distance BC is 6.5, this is 6.5. Second example, we have given point S is between R and T. ST is given, RS is also given, and we have to find the RT. So here R dash S dash T, so we can write the distance RT equal to distance between point R and T will be equal to distance RS plus distance ST. Put the given values. RT आपल्याला काढायचाच आहे. RS दिलेला आहे आपल्याला 2.5 plus ST 3.7, that will be equal to 2.5 plus 3.7, 7 plus 5, that will be 12, then 3, 4, 5, 6, 6.2. So this will be equal to 6.2. Draw the figure. Here largest distance is RT. RT is 6.2, R and T. We have to put point S between R and T. That is RS. RS is 2.5 and ST is 3.7. RS थोडं लहान आहे, so here is our point S. This is 2.5 and remaining is 3.7. Total is 6.2. Third example, here we have given if x, y, z are collinear, that is y is between x and z, xz is given 3 root 7 and xy is given root 7. Then we have to find out the yz. Here we can write here y is between x and z. Then here we can write length xz, which will be equal to length xy plus length yz. Put the given values. We have xz equal to 3 root 7. This is 3 times root 7 equal to length xy root 7 plus length yz. Take root 7 on the left hand side. 3 times root 7 minus root 7, which will be equal to length yz. Length yz. Now take root 7 common. Here we will take root 7 common. Here we will get 3 and here minus 1, which will do length yz. 3 minus 1, that is 2 times root 7, which will be length yz. So length yz will be equal to 2 times root 7. To draw the figure, draw one segment
largest distance is xz. So here is our x, here is z. Then xy is root 7 and yz is 2 times root 7. तर रूट 7च्या हे टॉईस असल्यामुळं इकडं आपण एक्स झेड हा पार्ट याचे आपण टॉईस आला पाहिजे असं लिहू. तर एक्स वाय दिस इज रूट 7 and this is yz, that is 2 times root 7. Seventh example, we ask which figure is formed by 3 non-collinear point. 3 non-collinear point पासून आपल्याला कुठली फिगर मिळते. तर 3 non-collinear point घ्या. दिस इज फर्स्ट, सेकंड, 3. आता पी क्यू आर घेऊ आपण यांना नावं. हेअर पी क्यू आर आर 3 non-collinear point. आता यांच्यापासून जर आपण फिगर तयार केली तर आपल्याला हे जर जॉईन केले आपण तर कुठली फिगर मिळते आपल्याला? ट्रायंगल. सो फ्रॉम 3 non-collinear points, triangle is formed.